मोठी मोठी एकमेका देव मोठी हो एकमेका देव मोठी मोठी एकमेका देव मोठी कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे एकमेका देव मोठी हो एकमेका देव मोठी कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे हो कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे एकमेका देव मोठी एकमेका देव मोठी सगळ्या गोपाळांनी एकमेकाला हा काला द्यायला लागले आणि सगळे गोपाळ तृप्त अशा प्रकारचे झाले. या काल्याचा प्रसाद असा आहे की देवाने सांगितलं आता काला खाल्लाय पण हात धुण्याकरता कुठं जायचं? नाही 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 नाही. मग हात कुठं पुसायचा? म्हणजे तिथंच हात पुसायचा. कारण यमुनेकडे जायचं नाही, यमुनेकडे जायचं नाही. कारण स्वर्गातले देव काला मिळावा म्हणून मासे होऊन बसले पण त्यांना काला देवाने मिळू दिला नाही. त्याचं कारण आहे त्यांना अहंकार होता. आम्ही देव आहोत पण या गोपाळामध्ये कसं जावं हा अहंकार जर आला ना देव त्याला परमार्थ घडू देत नाही. ज्याला परमार्थ घडवावा वाटतो ना तर त्यानं अहंकार येऊ दिला नाही पाहिजे. नामदेवराय सांगतात माझ्या राजसा तुला अहंकाराचा वारा लागू नको लागू नये. अहंकाराचा वारा न लागू राजसा माझिया विष्णुदासा भाविकाचा. अहंकाराचा वारा लागू नये. देवाने अहंकार सोडला नाही म्हणून करता भगवंताने त्यांना काला अशा प्रकारचा मिळू दिला नाही. पुष्कळ दिला देवाने केल्या. आता आपल्याला गिअर बदलावा लागतो आणि गाडी पळवावी लागते. आणि काय झालं पुढं देवाने दुसरी एक लीला दाखवली. देव दुसऱ्या दिवशी सगळ्या गायी घेऊन निघाले असताना बलराम दादा निघाले देवाबरोबर. बलराम दादा देवाबरोबर निघाल्याबरोबर देवाने सांगितलं दादा आजच्या दिवस विश्रांती घ्या. बलराम दादाला सक्तीची विश्रांती. आता बलराम दादाला सक्तीची विश्रांती कशा करता? दादा म्हणले कार्य का अनुभा येऊ दे ना. अरे रोज तुझ्या बरोबर येतो ना आज तुला सोडून कसं? दादा तुम्ही आज विश्रांती घ्या. बघा तुम्ही थकलाय. दादा लोकांना असं म्हणावं लागतं तुम्ही थकलाय विश्रांती घ्या. बळजबरीनं विश्रांती दिली देवाने. त्याचं कारण असं होतं की यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग राहत होता आणि बलराम दादा त्या नागाचा आज नायनाट करायचा होता. कालिया नागाला संपवायचं होतं. आणि बलराम दादा कोण होते? शेष होते. आता शेषाला नागाचं प्रेम असणार आहे आणि जर आपण दादाला घेऊन गेलो तर दादा नागराजाच्या प्रेमाखातर नागराजाला संपू देणार नाहीत. आपल्याला आडवे येतील म्हणून दादा आजच्या दिवस विश्रांती घ्या. दादाला विश्रांती घ्यायला बसवलं. देव कळंबाच्या वृक्षावर चढले आणि देवाने वरून पाण्यामध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर कालिया पुढं त्या कालियाच्या त्या नागपत्न्या पुढं आल्या आणि त्या नागपत्न्या या देवाला पाहिल्यानंतर बोलायला लागल्या वा 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 काय सुंदर मुलगा आहे. अरे कुणी पाठवलं असेल याला इथं? याची आई विसरली का बरं याला सांभाळायला? एवढासा बाळ या डोहामध्ये कसा आला? म्हणून त्या सगळ्या नागपत्न्या पुढे आल्या आणि नागपत्न्या विनवू लागल्या देवाला ए बाळा अरे जा ना तू कशाला इथं आला? हा आमचा पती आहे ना तो अत्यंत क्रूर आहे. तो तुला इथं आल्यानंतर ठेवणार नाही म्हणून तू लवकर निघून जा लवकर निघून जा. देवाला त्या नागपत्न्याची दया आली आणि नागपत्न्याला देवाने सांगितलं आज मी इथं मरण्याकरता आलो नाही तुमच्या नवऱ्याला मारण्याकरता आलो. देवाची ही भाषा पाहिल्यानंतर त्या सगळ्या नागपत्न्या हसायला लागल्या. काय रे बाळा तू दिसायला तर एवढाच आहे आणि तू काय आमच्या नवऱ्याला मारणार? अरे माझा आमचे पती इतके क्रूर आहेत. जर त्याने एकदा फुत्कार केला तर आकाश मार्गाने निघालेले पक्षी सुद्धा जळून खाक होतील एवढा त्याच्या विषयाचा प्रभाव आहे. इथं कशा करता आला? येऊ नका इथून जा इथून जा येऊ नका. एवढ्यात बाहेर काहीतरी कुजबूज चालली म्हणून कालिया घराच्या बाहेर डोकावून पाहतो तर श्रीकृष्ण कन्हैया त्या डोहामध्ये आलेल्या
कालियाने सांगितले, अरे कोण आहेस तू, कशा करता इथं आला? तेव्हा देवाने सांगितलं, मी नंद बाबाचा मुलगा श्रीकृष्ण माझं नाव तुला संपवण्याकरता इथं आलो. मी माझा काय अपराध केला? तर तू अपराध असा केला, तुझ्या विषयामुळे इथं एकही गाई पाणी पिऊ शकत नाही, आकाश मार्गाने पक्षी जाऊ शकत नाही, एवढाच डोह आम्हाला यमुना मैयाच्या तटाकावरती आहे. तू हे अशा प्रकारचा हा डोह सोडून जा. तेव्हा त्याने सांगितलं, मी हा डोह सोडू शकत नाही, मी तुम्हाला दत्त प्राण करील. देवाने मग दोघांचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध जुंपलं. देवाने त्या कालियाच्या फणावरती चढले आणि देवाचं कालियाचं युद्ध अशा प्रकारचं लागलं आणि देव कालियाच्या डोक्यावरती चढले, नाचायला लागले. जसं देव नाचायला लागले तसं कालिया विष ओकायला लागला. होता करता कालिया रक्त ओकायला लागला आणि कालिया ओरडायला लागला की, ए बाबा कोण आहेस तू, मला माहित नाही, पण मला जिवंत सोड, मला जिवंत सोड. देव सांगतात, तुला जर जिवंत राहायचं असेल ना तर तुला माझं ऐकावं लागेल. ज्या नागपत्न्याने देवावरती दया आल्यानंतर केली होती, विनंती केली होती, बाळा तुला जिवंत राहायचं असेल तर या डोहातून बाहेरचा त्या कालियाच्या असणाऱ्या पत्नी नागपत्न्या आपली लहान 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 मुलं या देवाच्या समोर फेकायला लागल्या. देवाच्या समोर या नागपत्न्या मुलं फेकायला लागल्या आणि सांगायला लागल्या, देवा अरे या मुलांकडे तरी पहा आणि या मुलांच्या पोटाच्या पोटा पाण्याच्या प्रश्नाकरता तरी आमच्या या कालियाला जिवंत सोडा, जिवंत सोडा. देवाला दया आली. देवाने सांगितलं, तू समुद्रात निघून जा. कालियाने सांगितलं, माझं आणि गरुडाचं वैर आहे, गरुड मला जिवंत सोडणार नाही. देवाने सांगितलं, काही काळजी करू नका, तुमच्या मस्तकावरती आमचं चरणचिन्ह उमटलेलं आहे, गरुड तुम्हाला काही करत नाही. आणि कालियाला तो डोह सोडायला लावला. कालिया तो डोह अशा प्रकारचा सोडून अशा प्रकारचा गेलेला आहे. काही काळानंतर देवाने रासलीला रचली आणि हे रासलीला रचल्यानंतर या रासलीलेत एकही गोपाळ देवाने घेतला नाही. भगवान शंकर त्या ठिकाणी रासलीला करण्याकरता आले आणि त्या गवळणींना देवाने रासलीला करण्याचं कारण एक होतं, हा देव आम्हाला जन्मजन्मांतरित पती म्हणून प्राप्त व्हावा याकरता गवळणीने कात्यायनी नावाचं व्रत केलं. हे कात्यायनी नावाचं व्रत काय आहे तर वाळूची मूर्ती त्या गवळणी तयार करायच्या आणि त्या वाळूची मूर्ती भगवान शंकराची तयार करायच्या आणि त्या मूर्तीची पूजा करायच्या. ते संत महात्मे सांगतात, सिकतेची मूर्ती करून देवीचे पूजा मूर्ती करून देवीचे पूजा गवळणीनं काय करावं, यमुना मैयेच्या तटाकावरती जावं, गोपा त्या भगवान महादेवाची वाळूची मूर्ती तयार करावी. आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेल्यानंतर वाळूची जशी शंकराची पिंड तयार करतो तसं गवळणीनं यमुना मैयेच्या तटाकावरती भगवान शंकराची ती पिंड तयार करावी, त्याची पूजा करावी. कशा करता देवाने आम्हाला जन्मजन्मांतरित नवरा म्हणून प्राप्त व्हावं. ज्ञानोबराय वर्णन करतात, याच कुमारिकेसाठी देव गोकुळामध्ये गेले. जो देवकी वसुदेवास्तव झाला कुमारिकेसाठी गोकुळी गेला. त्याचं उत्तरार्ध असं आहे, प्राणाही सकट पियाला पूत नेते. कुमारिकेसाठी गोकुळी गेला. ती कुमारिका कोणती तर या कात्यायनी व्रत करणाऱ्या गोपिका, त्यांच्याकरता देव त्या ठिकाणी गेले. देवाने त्या ठिकाणी प्रतिबिंब विभ्रमलीला अशा प्रकारची केली. तिला दुसरं नाव आहे रासलीला. रासलीलेमध्ये मग भगवान शंकर त्या ठिकाणी आले आणि भगवान शंकर सगळ्या देवांना वाटलं की अशी रासलीला आपल्याला परत पाहायला मिळणार नाही, म्हणून सगळेजण वृंदावनामध्ये रास क्रीडा पाहण्याकरता बनके ब्रज की नारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए। एक बार भोले भंडार, एक बार भोले भंडार, बनके ब्रज की नारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए।
रासलीला रचलीन सगळेजण रासलीला पाहण्याकरता चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ येणे केला नवलाव. सगळेजण रास क्रीडा पाहण्याकरता त्या ठिकाणी गेले आणि तिथं देवाने गवळणींना गर्व झाला म्हणून करता देव अचानक अदृश्य झाले आणि गवळणीचा विरह पाहण्याकरता त्या ठिकाणी गवळणींनी विरह विलाप गायला आणि तोच विरह वाट विलाप तुझी पाहताना नयन माझी नवले उठ गेला माझा काना विपरीत घडले. वाट तुझी पाहताना नयन माझी नवले उठ गेला माझा काना विपरीत घडले. किती किती मी वाट पाहू जीव माझा दमला. किती किती मी वाट पाहू जीव माझा दमला. काना रे भेट दे ना मला. काना रे भेट दे ना मला. कृष्णा रे भेट दे ना मला. कान्हा रे भेट दे ना मला. तुझ्या न माझ्या भेटीमध्ये सागर कुठे हरवला. तुझ्या न माझ्या भेटीमध्ये सागर कुठे हरवला. कृष्णा रे भेट दे. हो कान्हा रे भेट दे ना मला. सगळी रासक्रीडा चालू असताना देव अचानक गुप्त झाले आणि गवळणीच्या ठिकाणी असणारा विरह विलाप गवळणीच्या नेत्राच्या द्वारा बाहेर आला आणि गवळणी श्रीमद भागवतामध्ये ज्या विरह गातात ना त्याला गोपी गीत असं म्हटलं जातं. जयति ते दिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्तहि. सुंदर अशा प्रकारचं ते गोपी गीत गायलेलं आहे. आणि याच्यानंतर रासलीला देवाने संपवली. ही रासलीला परत नाही. सगळ्या लीला गोकुळात देव करत असताना इकडं कंस विचार करतात काय करावं. माझा वैरी मरत नाही. माझा वैरी मरत नाही. माझ्या वैर्याला मारण्याकरता काय करावं. कंसाची झोप उडालेली आहे. कितीतरी संकट अशा अघासुर नावाचं संकट देवाने अशा प्रकारचं पाठवलं. कंसाने अशा प्रकारचं पाठवलं. देवाने तेही संकट दूर अशा प्रकारचं केलं. पुष्कळ लीला देवाने त्या ठिकाणी केल्या. पुष्कळ लीला देवाने त्या ठिकाणी केल्या. इकडं कंसाने काय केलं. सभा भरवली. कंसाने विचारलं का रे किती काळापासून गोकुळामध्ये वैर्याला संपवण्याकरता संकट पाठवतो पण वैरी संपत नाही. तेव्हा त्या ठिकाणी सांगितलं वैर्याला संपवायचं असेल तर त्याच्या ठिकाणापासून त्याला वेगळं करावं लागेल. त्याच्या ठिकाणापासून वेगळं करावं लागेल. म्हणजे मग काय करायचं. देवाला बोलवून आणायचं. देवाला गोकुळातून या मथुरेमध्ये आणायचं आणि इथं आल्यानंतर त्याला मारून टाकायचं. एकदा का तुम्ही त्याला मारून टाकलं ना की मग तो तुम्हाला मारायचा प्रश्न राहणार नाही. मग ठरलं जायचं कुणी. कारण आतापर्यंत ज्यांना ज्यांना पाठवलंय ते सगळे गेलेले. ते जुन्या काळामध्ये असं घडलं की उंदराची मिटिंग झाली आणि उंदराने ठरवलं की आपल्या वाडवडिलांना पिढ्यांना जर कोणी संपवलं असेल तर ते मांजराने संपवलं. मग मांजर आलेली कळत नाही आणि अचानक आपल्याला खाऊन टाकते. मग आपण एक काम करायचं. मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची. मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची. ठरलं कुठं. उंदराच्या मीटिंग मध्ये. आणि मग उंदराने ठरवलं मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची. मांजर आलेली कळेल चाहू लागेल घंटा वाजेल आपण पळून जाऊन आपला जीव वाचू. म्हणलं ठीक आहे. पण मग थोड्या वेळाने त्यातला एक हुशार उंदीर उठला आणि त्यानं सांगितलं हो हो म्हणजे चांगला निर्णय चांगला आहे तुमचा. सुंदर. मांजर आल्यानंतर घंटा वाजेल आणि घंटा वाजल्यानंतर आपण पळून जाऊ.
निर्णय अत्यंत उत्कृष्ट आहे. पण मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायला जो जाईल तो कायमचा जाईल, माघारी परत येणार नाही. कंसा भल्या गृहस्था, आतापर्यंत देवाला आणण्याकरता, देवाला मारण्याकरता किती म्हणून माणसं पाठवली सांगू? माबळभट्ट, पुतना मावशी, तृणावर्त, षटकासूर, आघासूर, प्रलंबासूर, किती म्हणून दैत्याची नावं सांगू? एक तरी माघारी आला का? आणि आता तुम्ही देवाला गोकुळातून बाहेर आणण्याकरता ज्याला पाठवणार तोही माघारी येणार नाही. कंसाच्या लक्षात आलं आपल्या या मथुरेमध्ये असा एक सद्भक्त आहे, देव त्याचा शब्द कधीही टाळणार नाहीत. आणि त्याचंच नाव म्हणजे अक्रू काका. अक्रू काकाला देवाला आणायला पाठवलं, कारण अक्रू काका हे देवाचे भक्त आहेत आणि देवाला अक्रू काकावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून अक्रू काकाला सोन्याचा रथ दिला आणि अक्रू काकाला सांगितलं, अक्रूरा, तुला उद्या एक काम करायचंय, गोकुळामध्ये जायचं, देवाला गोड 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 बोलायचं, धनुर्यागाचं निमित्त करायचं आणि देवाला गोकुळातून मथुरेमध्ये आणायचं. अक्रूर विचार करतात रात्रभर, होय म्हणू की नाही म्हणू. होय जर म्हणलो, देवाला गोकुळातून या मथुरेमध्ये आणलं आणि देवाचं जर भलं वाईट काही झालं तर सगळा इतिहास आणि सगळे साधू संत, सगळे जपे तपे आपल्याला शाप देतील. नाही म्हणावं तर कंस आपल्याला ठेवणार नाही, होय म्हणलो तर कमीत कमी देवाचं दर्शन तरी होईल. काय करावं कळेना. अक्रूर झोपला नाही रात्रभर. सकाळी उठला अक्रूर, कंसाच्या दरबारामध्ये अक्रू काकाने सांगितलं, कंसा, ठीक आहे महाराज, तुम्ही सांगता तर देवाला आणण्याकरता मी जाईल. सोन्याचा रथ दिला कंस महाराजाने अक्रूराला आणि अक्रूराने तो रथ घेतला आणि अक्रूर काका गोकुळाच्या दिशेनं निघाले. अक्रू काका विचार करतात, कसं असेल ते गोकुळ, कसं असेल ते गोकुळ, ज्या गोकुळामध्ये ज्या गोपाळांनी काही साधना केली नाही, कुठलं जप केलं नाही, तप केलं नाही, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जप तपे. कसं ते गोकुळ असेल ज्याच्यामध्ये जप तप काहीच कुणी केलं नाही, तरी सुद्धा देव तिथं अवताराला आले. ते गोकुळ पाहण्याकरता अक्रू काका उत्सुक सोन्याचा रथ घेऊन अक्रू काका गोकुळामध्ये गेले. आणि सोन्याचा रथ पाहिल्यानंतर सगळ्याच्या अंतकरणात चर्रकन झालं की आता काहीतरी वेगळं घडणार आहे, आता काहीतरी वेगळं घडणार आहे. आणि देव गोकुळामध्ये गेले. विचारलं मुलांना, ए बाळांनो, अरे नंद बाबाचा दरबार कुणीकडे आहे? या रस्त्यानं पुढे जा, या रस्त्यानं पुढे जा. अक्रू काकाने तो रथ दड 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 करत नंद बाबाच्या महलासमोर नेला. आज